नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. महाराष्ट्रामध्ये मागील 1 महिन्यापासून वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशामध्ये जर तुमच्या शेतामध्ये सोलार बसवले गेलेले असेल, सोलार पंप बसवला गेलेला असेल आणि त्या सोलार पंपाचं जर नुकसान झालेलं असेल, त्या सोलार पंपाच्या प्लेट जर पावसामुळे फुटल्या असतील, गारपिटीमुळे फुटल्या असतील किंवा त्याचं नुकसान झालेलं असेल, तर त्याची नुकसान भरपाई मिळते का? तुम्हाला सोलार प्लेट बदलून दिल्या जातात का? जर बदलून दिल्या जातात किंवा दुरुस्ती करून दिली जाते, तर त्याच्यासाठी काय प्रोसिजर असते? त्याच्यासाठी तक्रार कुठे करावी लागते? अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करायला विसरू नका. तुम्हा सर्वांना तर हे माहीत असेल की तुमचा जो सोलार पंप आहे, जो की तुम्ही मेडाकडून घेतलेला असेल किंवा महावितरणकडून घेतलेला असेल, त्या सोलार पंपाचं 5 वर्षाचं देखभाल आणि दुरुस्तीचं काम हे कंपनीचं असतं. म्हणजे तुम्ही कोणत्या कंपनीचा पंप इन्स्टॉलेशन केलेला आहे, तुमच्या पंपाचं ज्या दिवशी इन्स्टॉलेशन झालेले असेल, त्या दिवसाच्या तारखेपासून 5 वर्षाचे देखभाल आणि दुरुस्ती त्या कंपनीकडे देण्यात आलेली. तुमचा जो सोलार पंप आहे, तो मागेल त्याला सर्वकृषी पंप योजनेमधला असू द्या किंवा कुसुम महाऊर्जामधला असू द्या, या दोन्हीही योजनेतील पंपांना 5 वर्षाच्या देखभाल आणि दुरुस्तीचं काम हे कंपनीचं आहे. इथं तुम्ही पाहू शकता, सदर सौर कृषी पंपाची देखभाल व दुरुस्तीचा कालावधी 5 वर्षे राहणार आहे. या कालावधीत सौर कृषी पंप नादुरुस्त झाल्यास दुरुस्ती व देखभालीसाठी निश्चित केलेल्या कालावधीत विनामूल्य दुरुस्ती करण्याची जबाबदारी एजन्सीची राहणार आहे. शेतकऱ्यांचे सौर कृषी पंप नादुरुस्त झाल्यास महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक तक्रार सेवा केंद्राला तसेच संबंधित एजन्सीच्या ग्राहक सेवा केंद्राला तात्काळ कळवणे आवश्यक आहे. सौर कृषी पंपाचा 5 वर्षाकरता पंप स्थापित करणाऱ्या एजन्सीद्वारे विमा उतरवण्यात येतो. त्यामुळे सदर लाभार्थ्याचा सौर पंप विमा कंपनीकडून नुकसान भरपाई करता पात्र ठरेल. विमा कंपनीकडून नुकसान भरपाई करता पंप आस्थापित करणारी एजन्सी सहकार्य करेल. म्हणजे हे तर तुमच्या लक्षात आलं असेल की तुमचा जो सौर पंप बसवलेला असतो त्याचा विमा उतरवलेला असतो आणि तो विमा 5 वर्षासाठीचा असतो आणि त्या विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याचं काम हे तुमचा सौर पंप बसवणारी जी कोणी एजन्सी असेल, जी कंपनी असेल त्यांचं असतं. तर आता तुमच्या सौर पंपाचं जर नुकसान झालेलं असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, चला मग पाहू. सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, तक्रार नोंदवायची आहे. ज्यावेळेस तुमच्या सौर पंपाचं नुकसान होईल, नुकसान झालेल्या 72 तासाच्या आत तुमच्या तालुक्यातील महावितरण ऑफिस किंवा जे सोलारचं डिपार्टमेंट असेल, मेडा एजन्सी असेल किंवा तुमची जी सोलारची कंपनी असेल, त्यांना तुम्हाला 72 तासाच्या आतमध्ये टोल फ्री क्रमांकावर लेखी किंवा तोंडी तक्रार द्यायची आहे की तुमच्या सौर पंपाचं नुकसान झालेलं आहे आणि ते नुकसान कशामुळे झालेलं आहे. त्याचा व्हिडिओ, फोटो पुरावा म्हणून काढून ठेवायचा आहे आणि शक्य झाल्यास तुम्हाला न्यूजपेपरमधलं कात्रण एक काढून ठेवायचं आहे आणि तुमच्या तालुक्यातील, जिल्ह्यातील काही न्यूज असेल तर तीही न्यूज तुम्हाला काढून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला पंचनामा करून घ्यायचा आहे. ग्रामसेवक किंवा तलाठी किंवा कृषी सहाय्यक किंवा मंडळ अधिकारी यांच्याकडून नुकसानीचा पंचनामा करून घ्यायचा आहे आणि त्याची प्रत सोलार कंपनीला तुम्हाला पाठवायची आहे. पंचनामा काही ठिकाणी सोलार एजन्सीचे इंजिनियर किंवा तंत्रज्ञ प्रत्यक्ष पाहणी करून हे करतात. त्यामुळं तुमची जी सोलार एजन्सी आहे, ज्या कंपनीचा तुमचा सोलार आहे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या कस्टमर केअरशी कॉन्टॅक्ट करा किंवा जिल्हा प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा. यामध्ये आपण अगोदरच पाहिलं की PM कुसुममध्ये मेडा आणि मागील त्याला सोलारमध्ये 5 वर्षाचा विमा उतरवलेला असतो. त्यामुळं तुम्हाला यामध्ये विमा कंपनीकडे क्लेमसाठी अर्ज दाखल करता येतो आणि तो जो अर्ज आहे तो एजन्सी दाखल करणार आहे. तुम्हाला काहीही करण्याचं आवश्यकता नाही. याच्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत? अर्ज लागणार आहे क्लेमसाठीचा, जो तुम्हाला तुमच्या एजन्सीकडून म्हणजे जी सोलार कंपनी आहे त्यांच्याकडून मिळेल. शेतकऱ्याचा आधार कार्ड, बँक पासबुक याची झेरॉक्स लागणार आहे. सोलार पंपाची ऑर्डर किंवा सँक्शन कॉपी ज्या दिवशी तुमचा सोलार इन्स्टॉलेशन झालेला आहे त्याची एक कॉपी लागणार आहे. पंचनामा अहवाल लागणार आहे आणि फोटो आणि व्हिडिओ तुम्हाला पुराव्यासाठी लागणार आहेत. जिओ टॅगिंगचे फोटो काढून ठेवा, व्हिडिओ काढून ठेवा, तेही तुम्हाला लागणार आहेत. यामध्ये क्लेम मंजूर झाल्यानंतर तुम्हाला त्या प्लेट बदलून तरी दिल्या जातील किंवा त्याची दुरुस्ती शक्य असल्यास दुरुस्ती करून दिली जाईल. शक्य असेल तर तुमच्या पॅनल कंट्रोलरचे किंवा मोटार बदलून दिला जातो किंवा त्यामध्ये दुरुस्ती केली जाते. तर अशा प्रकारे तुमच्या सोलारचं जर नुकसान झालेलं असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला 72 तासाच्या आतमध्ये कंपनीला कळवायचं आहे. त्यानंतर कंपनीला कळवल्यानंतर तुम्हाला त्याचे जिओ टॅगिंगचे फोटो, व्हिडिओ घ्यायचे आहेत. जर कुठल्या न्यूजपेपरमध्ये त्याची बातमी आलेली असेल तुमच्या तालुक्याची, जिल्ह्याची, गावाची, तर त्याचं कात्रण घ्यायचं आहे.
व्हिडिओ आला असेल कुठल्या न्यूज चॅनलवर, तर त्याचाही बाईट तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे. जेणेकरून जो विमा आहे तो क्लेम करत असताना तुम्हाला काही अडचण येणार नाही. कंपनी तुमचा विमा क्लेम करून देईल आणि त्याच्यासाठी सहकार्य करेल. तर असा हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. याच्या संबंधी तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही विचारू शकता.